आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाफास्ट 100 बातम्या. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलं होतं. पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक, तर वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम खात्याचं कार्यालय फोडलं. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार. राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र लिहिणार. नाना पटोले आक्रमक. मोदी जिथे जिथे जातात, हात लावतात, तिथे तिथे माती होते. शिवरायांचा असा अपमान मुघलांनी देखील केला नव्हता. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत आक्रमक. एकनाथ शिंदेंच्या डोक्यात हवा, त्यामुळे ते जमिनीवरच उडतात. शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, शिंदेंनी राजीनामा द्यावा, तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बरखास्त करावं. राऊतांचा हल्लाबोल. पुतळा कोसळणं हा एक अपघात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार. दीपक केसरकर यांची माहिती. सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलत आहे. महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान. सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल. मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. दीपक केसरकर आणि सतेज पाटील यांच्याकडून पुतळ्याची पाहणी. काल मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी. नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये भेट. वसंतदादा आणि शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयामध्ये दोघांमध्ये बैठक. मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह. पवारांसोबत भेटीमध्ये संस्थेबाबत चर्चा, राजकीय चर्चा नाही. तर उमेदवारीबाबत फडणवीसांसोबत चर्चा, मात्र ते नंतर बोलू म्हणालेत. हर्षवर्धन पाटलांची पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आमच्यासोबतच राहतील. भाजप मजबूत. येत्या काळामध्ये भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि भाजपच्या विवेक कोल्हेंचा एकाच गाडीतून प्रवास. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडल्यानंतर एकाच गाडीतून प्रवास. विवेक कोल्हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. मुख्यमंत्री काय राज्यातील सर्वच शाळेत जाऊन पहारा देणार का? अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरामध्ये गोविंदांचा मोठा उत्साह. लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस. बोरिवलीच्या मागठाणे इथं शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी. तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडून दहीहंडीचं आयोजन. कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलनं ठेका धरला. मागाठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमामध्ये करिश्मा कपूर, गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकरची हजेरी. प्रकाश सुर्वेने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये कलाकारांचा डान्स. भांडूप पश्चिममध्ये किरीट सोमय्या यांच्याही दहीहंडी उत्सवात उपस्थिती. जंगल मंगल रोड इथं 4 थरावर चढून किरीट सोमय्यांनी हंडी फोडली. ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये चंकी पांडे आणि अमिषा पटेल एकाच मंचावर. रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये कलाकार गाण्यावर थिरकले. विक्रोळीच्या टागोर नगरमध्ये आरंभ आयोजित दहीहंडीमध्ये जय जवान पथकाचा रोमहर्षक मनोरा. जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांची दहीहंडी. दहीहंडीचे मानवी मनोरे वेधून घेत आहेत सर्वांचंच लक्ष. दादरच्या दहीहंडीमध्ये तरुणींकडून शिवकालीन साहसी खेळांचं प्रदर्शन. तलवारबाजी, काठी फिरवणं आणि पथनाट्याचं देखील सादरीकरण. ठाकरे गटाकडून निष्ठा दहीहंडीचं आयोजन. खासदार अनिल देसाई आणि वरुण सरदेसाई यांच्याकडून निष्ठा दहीहंडीचं आयोजन. महिला गोविंदा पथकांना बक्षिसासोबतच वाघनख देण्यात येणार. दादरच्या आयडियल बुक डेपो चौकामध्ये महाराष्ट्र भूषण नियंत्रक मंडळाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन. दहीहंडी उत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर मानवी देखावा सादर.
दादरच्या आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडी उत्सवामध्ये तानाजी मालुसरे यांचा देखावा. सिंहगडावर झालेल्या तानाजी मालुसरे आणि उदय भानच्या लढाईचा देखावा सादर. महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबवा. महिला गोविंदांच्या हातामध्ये दहीहंडीमध्ये फलक झळकले. नराधमांना फाशी देऊन न्याय देण्याची देखील मागणी. जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज. नायर रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाट राखीव. जखमी गोविंदांसाठी राज्य सरकारसह पालिका प्रशासन देखील सज्ज. अहमदनगरच्या एकनाथवाडीमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.